आदर्श पिता श्री दादू दुशिंग व आदर्श माता सौ सुमनताई दुशिंग यांच्या सुसंस्कारातून त्यांच्या मुली व मुलगा घडला। संस्कार हेच माणसाला यशाकडे नेतात। आज कुमारी सुषमा दुशिंग यांच्या भाग्यवान एंटरप्राइजेस या उद्योग व्यवसायाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो। संघर्षातून निर्माण केलेला इतिहास हाच खऱ्या अर्थाने शाश्वत असतो, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते माननीय शांताराम तांगडकर यांनी केलं। ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उद्योग विहार इंडस्ट्रियल इस्टेट विठ्ठलवाडी येथे बोलत होते। या दुशिंग परिवाराच्या कुमारी सुवर्णा दुशिंग, कुमारी सुमिता दुशिंग, कुमारी सुनंदा दुशिंग, मुलगा चिरंजीव रत्नदीप दुशिंग हे सर्वजण अत्यंत आदर्श संस्कारातून घडले। कुमारी सुषमाने उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घ्यावी असं शेवटी ते म्हणाले। राजा शिवछत्रपतींनी फराळाचा होकार दिला ती कल्याणची पौत्रभूमी आणि त्या कल्याणच्या पौत्रभूमीमध्ये आज या ठिकाणी सुषमा दादू दुशिंग यांच्या भाग्यवान एंटरप्राइजेस या उद्योग व्यवसायाचा शुभारंभ होत आहे आणि ते उद्घाटन करण्याचं भाग्य मला लाभलं। याबद्दल मी दुशिंग परिवाराचे प्रथम हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुवर्णा दुशिंग असेल, सुषमा असेल, सुमिता असेल, सुनंदा असेल आणि त्यांचे आदर्श पिता आदरणीय दादू दुशिंग असतील, त्यांची आदर्श माता सुमनताई दादू दुशिंग असतील यांनी या मुलींवर चांगले संस्कार केले। मुलगा रक्तदीप आणि या दादांनी आणि मावशींनी मुलांवर आणि मुलींवर चांगले संस्कार केले आणि त्या संस्कारातून आज या ठिकाणी अत्यंत कमी वयामध्ये सुषमाने उद्योग व्यवसायामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। हे पदार्पण करत असताना तिला खूप संघर्ष करावा लागलेला आहे, कारण संघर्षातून निर्माण झालेला इतिहास हाच खऱ्या अर्थाने शाश्वत असतो आणि तो सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी सुषमावर आलेलं आहे। मी या उद्योग व्यवसायाला या ठिकाणी भाग्यवान एंटरप्राइजेस या उद्योग व्यवसायाला मी माझ्या महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज, नवस्फूर्ती वृत्तपत्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज यांच्या वतीने या उद्योग व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि सुषमाची फक्त ही एकच युनिट न राहता या युनिटचे 10 ते 12 युनिट भविष्यात व्हावेत आणि तिने उद्योगपती व्हावी, करून भरावी मारावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।